Welcome to Tejvarta News Network. नमस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आज 8:30 वाजताचं देशाला असलेलं संबोधन मी ऐकलं, तुम्हीही ऐकलं असेल अशी अपेक्षा ठेवून पुढे बोलतो. सुरुवातीला ज्यावेळेस आज दुपारी सगळीकडे बातम्या आल्या की आज पंतप्रधान महोदय 8:30 वाजता देशाला संबोधित करणार आहेत, त्यावेळेस पोटामध्ये गोळा आला. सुरुवातीला वाटलं की नोटबंदी सारखा, जीएसटी सारखा काहीतरी भारतीय अर्थव्यवस्थेला खड्ड्यात घालणारा निर्णय, आणखी काहीतरी असा निर्णय घेतात की काय अशी शंका येऊन गेली. दुसरी शंका अशी होती की काल संसदेमध्ये घटनाविरोधी, लोकशाही विरोधी, जातनिहाय जनगणनेला फाटा देऊन मतदारसंघाची पुनर्रचना करणारं विधेयक, छोट्या राज्यांवर अन्याय करणारं, खासदाराची संख्या बळेच वाढवणारं, आपल्या सोयीच्या पद्धतीनं वाढवणारं विधेयक, ही सगळी विधेयकं संसदेमध्ये बारगळली. म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून मोदी साहेब राजीनामा वगैरे देतात की काय अशी सुद्धा एक शंकेची पाल चुकली. पण नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस आज बोलायला लागले त्यावेळेस आजही त्यांच्या संपूर्ण निवेदनामध्ये 50-55 वेळा काँग्रेस 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 आणि काँग्रेस याच्याशिवाय दुसरं काहीही नव्हतं. मोदी साहेबाला स्क्रिप्ट लिहून देणारा जो कोण माणूस असेल तो काँग्रेसचा एवढा द्वेष का करत असेल हे त्याला एकदा पर्सनली विचारलं पाहिजे. मोदी साहेब सुद्धा काँग्रेसचं नाव घेताना थकत होते, इतकी काँग्रेसची निंदा आजच्या पंतप्रधान महोदयांच्या निवेदनामध्ये होती. अक्षरशः ते सगळं ऐकताना हसू येत होतं. पण देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांची प्रतिष्ठा अजूनही आहे. इतक्या मोठ्या पदावरचा व्यक्ती ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस देश सगळं ऐकत असतो. आज मोदी साहेब यांचं हसू झालं. काल संसदेमध्ये ज्या गोष्टीमुळे सरकारची नाचक्की झाली आणि नंतर प्रसार माध्यमामध्ये, सामान्य लोकांमध्ये, सोशल मीडियावर सरकारच्या हेतूबद्दल ज्या पद्धतीनं भारतीयांनी शंका उपस्थित केल्या त्याहून भारतीय जनता पक्षाचा डाव पुरता त्यांच्या अंगलट आलेला आहे हे सिद्ध झालं. महाराष्ट्रामध्ये आज दिवसभर एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, राष्ट्रवादी सुद्धा सुनेत्राताई पवार यांची आणि भारतीय जनता पक्षाची लोक प्रसार माध्यमांमध्ये, सोशल मीडियावर अकांड तांडव करत होती. काँग्रेसच्या नावानं अक्षरशः खडे फोडत होती, नव्हे पर्वत फोडत होती. तरी तुम्ही प्रत्येक चित्रा वाघ असतील, नवनीत राणा असतील, अशोक चव्हाण असतील, शिवसेनेचं अधिकृत पेज असेल, सुनेत्राताई पवारांची भूमिका असेल, ह्या सगळ्या मंडळींच्या फेसबुक पोस्टच्या खाली न्यूज पोर्टलवर जिथं यांची बातमी आहे काँग्रेसच्या नावानं खडं फोडणारी, तिथं जाऊन बघितलं तर यांना हसणारी लोक जास्त होती. त्याच्यामध्ये बहुसंख्य महिला होत्या. सगळ्या महाराष्ट्रातल्या बुद्धी जागेवर असलेल्या आणि सरकारला न घाबरणाऱ्या विद्वानांनी, पत्रकारांनी, अभ्यासकांनी, महिला चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी, सुजाण असलेल्या, सजग असलेल्या महिलांनी मोदी सरकारचा हा डाव ओळखला, त्याचा बोरका फाडला. यानं संतप्त होऊन आज दुपारी आता शेवटचा मार्ग म्हणून मोदी साहेब देशाला संबोधन करण्यासाठी आले आणि जे काही देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाचं हसू झालं त्याच्यावर पांघरून घालण्याचा केविलवाना प्रयत्न करून निघून गेले. तृणमूल काँग्रेसला शिव्या घातल्या त्यांनी, समाजवादी पार्टीवर आगपाखड केली, डीएमकेवर आगपाखड केली. काँग्रेसबद्दल तर थकत नव्हते, इतकी निंदा काँग्रेसची त्यांनी केली. काय सांगितलं मोदी साहेबांनी? महिलांना आम्ही न्याय देणार होते. 2023ला जे विधेयक मंजूर झालं होतं ते महिलांना न्याय देणारं नव्हतं का? 2023ला ज्यावेळेस संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये काँग्रेसची नेते मंडळी 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महिलांना 33% आरक्षण द्या असं सांगत होते, त्यावेळेस मोदी साहेबांना महिलांना न्याय द्यायची आठवण आली नाही. धादांत खोटं देशाचे पंतप्रधान आज माध्यमांसमोर बोलले. इतकी पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा याच्या आधी कधी कुणीही केलेली नसेल, हे खेदानं नमूद करावं वाटतं. मतदारसंघाची पुनर्रचना करायची होती, तुम्हाला जनगणनेला फाटा द्यायचा होता, जातनिहाय जनगणना न करता तुम्हाला राजकारण करायचं होतं. काँग्रेसला बदनाम करण्याचा कुटील डाव तुम्ही आखला होता. म्हणून
बिल नामंजूर झाल्या झाल्या 3ऱ्या मिनिटाला संसदेच्या बाहेर तुमचे प्ले कार्ड छापून तयार होते, हातात घ्यायचे बोर्ड छापून तयार होते. आज सगळ्या शहरभर तुम्ही देशभर फ्लेक्स लावले, टीव्हीवर मुलाखती केल्या, पेड बोलले तुम्ही सगळं. हे सगळं देशाला आता कळते मोदी साहेब. महिला आरक्षणावर तुम्हाला बोलायचा नैतिक अधिकार आहे का? 2023ला तुम्ही 2024च्या लोकसभेला महिला आरक्षण लागू करण्याचं टाळलं. महाराष्ट्रातल्या निवडणुका त्यानंतर झाल्या, अनेक राज्यातल्या झाल्या, तिथेही तुम्हाला ते विधेयक लागू करता आलं असतं, कोणीही अडवलं नव्हतं. सगळ्या पक्षांची संमती होती. पण मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी संसदेमध्ये त्यावेळेस निक्षून सांगितलं होतं. आजही संसदेच्या पटलावर ते सगळं उपलब्ध आहे, लोकांना आजही युट्यूबवर ऐकायला उपलब्ध आहे की नारी शक्ती वंदन विधेयक जे आहे, तर त्या नारी शक्ती विधेयकाला मंजुरी देण्यासाठी आम्हाला कुठलीही अडचण नव्हती. पण ते लागू करताना जनगणना झाली पाहिजे असं मोदी साहेब म्हणाले, जातनिहाय जनगणना झालं पाहिजे असे मोदी साहेब म्हणाले, मग मतदारसंघाची पुनर्रचना झाली पाहिजे असं घटनेमध्ये आहे असं म्हणाले. मग आम्ही जातनिहाय जनगणना करणार, मतदारसंघाची पुनर्रचना करणार आणि मग महिला विधेयक लागू करणार असं सांगणारे मोदी साहेब आज दादांत खोटं बोलतायत. लोकसभेमध्ये परवा बोलले, देशावर इम्पॅक्ट झाला नाही. अमित शहा साहेबांनी काँग्रेसची मापं काढून झाली, देशावर इम्पॅक्ट झाला नाही. म्हणून 2 दिवसामध्ये आज 3ऱ्यांदा चॅनलवर येऊन काहीतरी बोलण्याचा प्रयत्न मोदी साहेबांनी केला. तुम्ही महिलांचा सन्मान, महिलांचा न्याय बोलावा. कुलदीप सिंग सेंगरला तुम्ही संरक्षण देणारी माणसं, बलात्कारी आमच्या उन्नावची पीडित महिला, तिचं घरबार संपवणारी तुम्ही लोक, तिच्या आईवडिलांच्या शिवाय तिला जाऊन तुम्ही जाळून टाकलं घरच्यांच्या परवानगीशिवाय. तुम्ही लोकांनी सांगावं. आमच्या ऑलिम्पिकमधल्या महिलांवर बलात्कार करण्याचा आरोप असलेल्या ब्रिजभूषण सिंगला 5 वर्षे संसदेमध्ये मांडीला मांडी लावून मोदी साहेब तुम्ही बसले. आमच्या महिलांना दिल्लीच्या रस्त्यावर तुम्ही फरफटत नेलं, तुरुंगामध्ये टाकलं, गुन्हे दाखल केले. बिल्किस बानो या बलात्कार झालेल्या महिलेचा गुन्हा कोर्टामध्ये सिद्ध झाला, गुन्हेगारांना तुरुंगामध्ये डांबलं, शिक्षा दिली. त्यांची शिक्षा माफ करावी म्हणून तुमची लोक बोलत होती आणि शिक्षा माफ झाल्यानंतर त्यांच्या गळ्यात हार टाकणारी तुमची लोक होती. तुम्ही महिलांचा न्याय सांगावा. मणिपूरमध्ये आमच्या आदिवासी महिलांची नग्न दिंड काढली होती तर तुमचा मुख्यमंत्री बिळात जाऊन लपून बसला होता. 2.5 वर्ष तुम्ही तिकडे फिरकले पण नव्हते. तुम्ही सांगावा आम्हाला. उन्नाव असो, हाथरस असो, कठुआ असो किंवा बदलापूरच्या आमची चिमुकली जिच्यावर बलात्कार झाला, ज्या संस्थेला आरोपी म्हणून आम्ही त्याच्यावर आरोप केले, पोलिसांनी त्याला गुन्हा दाखल केला, चौकशी केली, त्याला तुम्ही कॉप मेंबर महानगरपालिकेमध्ये करण्यासाठी पत्र काढणाऱ्या मंडळींनी महिलांचा न्याय आम्हाला सांगावा. 50 करोडची गर्लफ्रेंड म्हणणारे तुम्ही, दिदी ओ दिदी म्हणून ममता बॅनर्जींना अवहेलना करणारे तुम्ही आम्हाला महिलांचा मान सन्मान शिकवावा. मोदी साहेब, तुम्हाला इतकीच महिलांचा कळवळा असेल, तुम्हाला सभागृहामध्ये इतक्याच महिला बघायला तुमचा जीव तगमग होत असेल, तुम्हाला महिलांना न्याय द्यायचा असेल तर सांगा ना, उत्तर प्रदेशमध्ये किती महिला तुमच्या मंत्री आहेत? केंद्र सरकारमध्ये 71 मंत्र्यापैकी तुम्ही किती महिलांना मंत्री केलं? द्या ना देशाला उत्तर. 52 मंत्री आहेत उत्तर प्रदेशमध्ये, आकडेवारी आली, त्याच्यापैकी फक्त 1 महिला मंत्री आहे, तुमचं सरकार आहे. मध्य प्रदेशमध्ये 31 मंत्री आहेत, त्याच्यापैकी फक्त 1 महिला मंत्री आहे. राजस्थानमध्ये 25 मंत्री आहेत, त्याच्यापैकी फक्त 2 महिला मंत्री आहेत. गुजरातमध्ये 26 पैकी 3 महिला मंत्री आहेत. बिहारमध्ये 30 पैकी अवघ्या 2 महिला मंत्री आहेत. ओडिशामध्ये 16 पैकी अवघ्या 2 महिला मंत्री आहेत. हरियाणामध्ये 14 पैकी अवघ्या 2 महिला मंत्री आहेत. आसाममध्ये 16 पैकी फक्त 1 महिला मंत्री तुम्ही दिली. छत्तीसगडमध्ये 13 पैकी फक्त 1 महिला मंत्री दिली. उत्तराखंडमध्ये 9 पैकी फक्त 1 महिला दिली. गोवामध्ये 12 मंत्री आहेत, त्याच्यापैकी एकाही महिलेला तुम्ही मंत्री केलं नाही. तुम्ही महिलांचं वंदन आम्हाला सांगावं, तुम्ही नारी शक्तीचं वंदन आम्हाला सांगावं. बहुबेटी 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 हा शब्द आला, मोदीजी तुमच्या तोंडात हे दोन्ही शब्द शोभत नाहीत. काँग्रेस हा या देशातल्या महिलांना 33% आरक्षण देऊन सत्तेमध्ये महत्वाच्या ठिकाणावर संधी देणारा पक्ष आहे. महाराष्ट्रानं तर 50% महिलांना आरक्षण दिले. तुम्ही महिला आरक्षण विधेयक काँग्रेसला बदनाम करण्यासाठी वापरलं. महिलांचा गैरवापर करताय तुम्ही, महिलांच्या भावनांशी तुम्ही खेळताय. तुम्ही खोट्या जाहिराती केल्या, तुम्ही खोटी भाषणं केली, तुम्ही माध्यमांसमोर येऊन खोटं बोलत आहात.
तुम्ही 2023ला सांगितलं होतं की आम्ही जनगणना करणार, जातनिहाय जनगणना करणार, मतदारसंघाची पुनर्रचना करणार, मग महिला विधेयक लागू करणार. सगळ्या देशानं ऐकलं होतं. तुम्ही आज खोटं बोलताय. तुमचे दात घशात गेलेले आहेत. तुम्हाला तोंड लपवायची पाळी आलेली आहे. आणि तुमच्या परतीचा प्रवास ह्या आमच्या माता भगिनी नारी शक्तीच्या मतदानाच्या माध्यमातूनच सुरू होणार आहे. याची खुणगाठ तुम्ही तुमच्या मनाशी बांधून ठेवा.